नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 5 मेचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात. आता प्रेक्षकांनो इथे सुरुवातीला बघा अर्जुन, सायली, इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य हे जे आहे ते संतोषच्या बायकोला भेटण्यासाठी आलेले आहेत. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस अर्जुन स्वतःची ओळख करून देताच जी संतोषची बायको आहे ती डायरेक्ट अर्जुनची कॉलर पकडते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की तुझ्याचमुळं माझा नवरा आज जेलमध्ये अडकलेला आहे आणि तुझ्यामुळे त्यांनी हा गुन्हा स्वतःवर घेतलेला आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अश्विन जो आहे तो अस्मिताशी बोलण्यासाठी म्हणून आलेला असतो आणि त्यावेळेस तो अस्मितेला म्हणत असतो की अस्मिता ही आपली काय चूक होती ग, म्हणून जे आपले पार्टनर आपल्याबरोबर एकनिष्ठ राहिलेले नाहीत असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणत असते की अरे अश्विन, तू असा विचार अजिबात करू नको. सुरुवातीला माझ्याही डोक्यात असा विचार येत होता की माझं कुठं चुकलं, मी कुठे कमी पडली म्हणून सचिन माझ्याशी असं वागतोय. पण हळूहळू मला कळत गेलं की नाही, आपण आपलं प्रामाणिकपणे आपण आपल्या पार्टनरशी वागतोय, परंतु त्यांचं मन जे एवढं अस्वच्छ असतं, गढळ असतं की ते कोणताही विषय काढून आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे मी आता पूर्णपणे बदललेली आहे आणि मी असा विचार करण्याचा सोडून दिलेला असतो. असा प्रेक्षकांनो हे दोघे जे बोलत असतात त्यावेळेस इथे कल्पना आणि प्रताप हे सर्व पूर्ण आजीला व्हिडिओ कॉलवर दाखवत असतात. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा अश्विन म्हणत असतो की तू एवढी चेंज कशी काय झालीस. त्यावेळेस इथे अस्मिता म्हणत असते की अरे आपल्या घरात फक्त आपला पार्टनर प्रेम करत नाही ना, पण घरातली सायली वहिनी, मम्मा, डॅड, अर्जुन सर्वच आपल्यावर किती प्रेम करतायत, मग आपण का अस्वस्थ राहायचं आणि का आपला आनंद हिरावून घ्यायचा. असं म्हटल्यानंतर तेवढ्यातच बघा इथं अश्विन म्हणत असतो की मला तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. आता तेवढ्यातच इथे प्रताप म्हणत असतो की आम्ही येऊत का आतमध्ये. आणि त्यावेळेस कल्पना म्हणते की पूर्ण आईचा फोन आहे, बोला. त्यावेळेस अश्विन बघा इथं पूर्ण आजीशी बोलत असतो आणि त्यावेळेस इथे अश्विन लगेचच पूर्ण आजीच्या तब्येतीची चौकशी करत असतो. त्यावेळेस पूर्ण आजी म्हणते की अरे माझ्या तब्येतीचं काय विचारणार, माझ्याशी बोलताना तुझ्यातला डॉक्टर जागा होतो, परंतु स्वतःच्या बाबतीत काय होतं. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की काय झालं. तेव्हा पूर्णाजी म्हणते की मी सर्व काही ऐकलेलं आहे आणि हो, तुम्ही दोघेही खूप हुशार आहात, त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय नक्कीच घ्याल. आणि त्यावेळेस अस्मिता म्हटली तसं आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आता प्रेक्षकांनो इकडे बघा सायली संतोषच्या बायकोला सांगत असते की तुमचा काहीतरी गैरसमज झालाय आणि हा जो खून आहे तो संतोषनेही केलेला नाही आणि यांनी सुद्धा केलेली नाही. हा खून तिसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीने केलेला आहे आणि त्या व्यक्तीने संतोषला हा खून जो आहे तो कबूल करण्यासाठी काहीतरी धमकी वगैरे दिलेली असेल. आता त्यावेळेस अर्जुन ते त्या बाईला विचारत असतो की या काही दिवसांपूर्वी तुम्हाला जाणवतंय का कधी मोठी रक्कम संतोषकडे आलेली तुम्ही पाहिली आहे का. त्यावेळेस ती म्हणते की हो, आता थोड्या दिवसांपूर्वी खूप मोठी रक्कम जी आहे ती त्यांच्याकडे आली होती. त्यावेळेस तो म्हणतोय की त्याचं काही कारण सांगितलं का. तेव्हा ती म्हणत असते की मला त्यांनी काहीही सांगितलं नाही. आता प्रेक्षकांनो इकडे बघा प्रिया जी आहे ती काहीतरी विचार करत असते आणि ती म्हणते की आता काहीतरी ठोस करायला पाहिजे, वेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे आणि त्यामुळे ती बघा इथून स्टोर रूममधून बाहेर पडत असते. प्रेक्षकांनो इकडे बघा रविराज आणि प्रतिमा झोपलेले असतात, परंतु रविराजला काही झोप लागत नाही आणि ते उठून बसतात. मग त्यावेळेस प्रतिमा म्हणत असते की काय झालं, झोप लागत नाहीये का. त्यावेळेस तो म्हणतो की नाही, झोप कसली लागणार, मला आत्ताच्या आत्ता तन्वीशी जाऊन एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे. तिचं तोंडही बघण्याची इच्छा नाही, पण बोललं तर पाहिजेच. आता प्रेक्षकांनो इकडे बघा तन्वी ही तिच्या रूमजवळ आलेली आहे आणि अश्विन आतमध्ये असतो आणि त्याला एमर्जन्सी आलेली असते, म्हणून त्यामुळे तो बघा घरातून बाहेर पडत असतो आणि तो घरातून बाहेर पडताच लगेचच प्रिया ही त्यांच्या रूममध्ये आतमध्ये घुसते आणि तिने जे प्रॉपर्टीचे पेपर्स जे आहे ते तिने दडवून ठेवलेले असतात ते पेपर्स काढते आणि त्यावेळेस ती म्हणते की जरी मला या लोकांनी घरातून बाहेर काढलं तरी हे पेपर्स तरी माझ्याकडे राहतील. आता प्रेक्षकांनो रविराजला तन्वीशी बोलायचं हे ऐकून प्रतिमा त्यांच्याजवळ येते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की काय बोलायचंय. तेव्हा रविराज म्हणतो की मला असं वाटतंय तन्वीनं आणि अश्विननं डिवोर्स घ्यायला पाहिजे, तुला काय वाटते. त्यावेळेस प्रतिमा म्हणत असते की हो, मलाही तसं वाटतं आणि मी अश्विनला सांगितलं सुद्धा, जर तू तिच्याबरोबर डिवोर्स घेण्याचा जरी विचार केलास तर आम्ही दोघंही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा रविराज म्हणत असतो की ओके चल मग आपण आत्ताच्या आत्ता जाऊन तन्वीशी बोलूयात. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अर्जुन आणि चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत
पंत जे आहेत ते इथं संतोषच्या बायकोची समजूत काढत असतात आणि आम्हाला साथ द्या, आपण लवकरात लवकर संतोषला बाहेर काढू असं म्हणत असतात. आता त्यावेळेस ती म्हणत असते की जर तुम्ही माझ्या नवऱ्याला बाहेर काढणार असाल तर मी त्या गोष्टीसाठी काहीही करायला तयार आहे. आणि प्रेक्षकांनो इकडे बघा, तन्वी जी आहे तिनं ते पेपर्स तिच्या स्वतःच्या पर्समध्ये ठेवलेले आहेत आणि सर्व काही बंद करून ती त्या बेडरूममधून बाहेर पडत असते. आता प्रेक्षकांनो ती इकडच्या साईडने बाहेर पडते आणि दुसरीकडून रविराज आणि प्रतिमा हे दोघेही तिला बोलण्यासाठी म्हणून स्टोर रूमकडे यायला निघालेले असतात. आता प्रेक्षकांनो त्यावेळेसच बघा इथे प्रतिमा, रविराज आणि प्रिया समोरासमोर येतात, परंतु तेवढ्यातच प्रतिमा आणि रविराज खाली वागतात कारण प्रतिमाच्या पायाला काहीतरी लागलेलं असतं. आणि तेवढ्यातच बघा इथे प्रिया लगेच गायब होते. तिथे जी रूम आहे त्या रूममध्ये आतमध्ये जाऊन दडपून बसत असते आणि तेवढ्यातच बघा इथे प्रतिमा आणि रविराज हे तिच्या रूममध्ये तिला बोलण्यासाठी गेलेले असतात. आता प्रेक्षकांनो यावेळेस इथे चैतन्य तिला म्हणत असतो की तुला आम्हाला साथ दिलीस तर तुझंच बरं होईल. आता यावेळेस अर्जुन म्हणत असतो की त्याने कोणाच्या तरी सांगण्यावरून हा गुन्हा जो आहे स्वतःवर घेतलेला आहे आणि आम्हाला हेच पाहिजे की त्याला निर्दोष मुक्तता करायची आहे. आता यावेळेस बघा त्याची बायको जी आहे ती म्हणत असते की जर तुम्ही त्यांना निर्दोष मुक्त करणार असाल तर मी नक्कीच तुमची साथ देईल. आता प्रेक्षकांनो यावेळेस ती म्हणते की माझा नवरा माझ्या हृदयाच्या ऑपरेशनसाठी पैसा गोळा करण्यासाठी म्हणून चोऱ्या माऱ्या करायचा, परंतु तो कधीच असा खून वगैरे करेल असं मला तरी वाटत नाही. मग त्यावेळेस सायली म्हणते आम्हाला सुद्धा असंच वाटतंय की त्याने हा खून केलेला नसेल. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस ती म्हणत असते की माझ्या हृदयाच्या ऑपरेशनसाठी देखील त्यांनी हा गुन्हा कबूल केला असेल कारण त्यांनी फक्त माझ्या हृदयाच्या ऑपरेशनसाठी पैसा जमत करत आहेत. आता त्यावेळेस ती म्हणत असते की हो, त्यांनी जरी माझं ऑपरेशन झालं आणि मी जरी बरी झाले तरी माझा नवरा जेलमध्ये अडकलेले असताना मी जिवंत राहू शकते का सांगा. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की तुम्ही तुमच्या ऑपरेशनची अजिबात टेन्शन घेऊ नका कारण माझ्या आजीचं अन्नपूर्णा ट्रस्ट आहे ते तुमचं ऑपरेशन मुक्त होईल. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस ती म्हणते की खरंच खूप धन्यवाद. आणि तेवढ्यातच बघा इथे रविराजचा अर्जुनला कॉल येत असतो आणि त्यावेळेस रविराज इथे अर्जुनला सांगत असतात, अरे अर्जुन, तन्वी ही घरात नाही आहे. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की काय, थांब, मी आता माझं इथलं काम आवरलेलं आहे, मी लवकरच येतो. त्यावेळेस इथे रविराज म्हणत असतात की तू लवकर येण्याची काहीही गरज नाही, तुझं तू काम कर, मी तिचा पाठलाग करतो. आता प्रेक्षकांना यावेळेस इथे सायली म्हणत असते की रविराज काकांना तन्वी हाताला लागेल असं काही वाटत नाही, त्यामुळे आपल्यालाच तिचा शोध घेण्यासाठी जायला पाहिजे. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणत असतो की इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य, तू काही जो प्लॅन आहे तो व्यवस्थितपणे इथे संतोषच्या बायकोला समजावून सांगा. आणि त्यावेळेस बघा इथे अर्जुन सायली तिथून निघून जातात. आता प्रेक्षकांनो इथे जे प्रॉपर्टीचे पेपर्स जे आहे ते तन्वी घेऊन एका शेतामध्ये आलेली असते आणि त्यावेळेस बघा ती एका ठिकाणी शेताच्या बरोबर मधोमध ते प्रॉपर्टीचे पेपर्स जे आहे ते पुरून ठेवण्याचा ती विचार करत असते. आता प्रेक्षकांनो परंतु इथे खोदण्यासाठी तिला काहीच सापडत नाही आणि त्यावेळेस इथे शेजारी एक घर असतं, त्या घरातून जाऊन ती एक कुदळ जी आहे ती कुदळ घेऊन येते आणि त्यावेळेस बघा ती कुदळीने ते खणकाम करत असते आणि खोदल्यानंतर बघा तिथे ती प्रॉपर्टीजचे जे पेपर्स आहेत ते सर्व पेपर्स तिथे ती पुरून ठेवत असते. आणि प्रेक्षकांना ओळखायला येण्यासाठी म्हणून एक मोठा धोंडा जो आहे तो त्या पेपर्सवरती झाकून ठेवत असते आणि त्यावेळा बघा ती तिथून निघण्याचा प्रयत्न करते. आता तिथून ती जाणार असते, कशी तरी लपून छपून जाते, पण प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा तिला तिथे कृष्णा पाहते आणि प्रेक्षकांनो इथे ती म्हणत असते की ही तर प्रिया आहे आणि ही माझ्या शेतामधून असून लपन छपन का जात असेल, म्हणजे ती माझ्या शेतामध्ये काहीतरी कांड करायला आलेली आहे आणि ही गोष्ट मला लवकरात लवकर सायलीला सांगायलाच पाहिजे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा कृष्णा इथे सायलीला कॉल करते आणि त्यावेळेस ती सायली म्हणत असते का गं कृष्णा, एवढ्या उशिरा का कॉल केलास, काय झालं. मग त्यावेळेस कृष्णा म्हणत असते की बोलायचंच खूप महत्त्वाचं आहे, अगं ती प्रिया आहे ना ती माझ्या शेतावर आली आहे आणि काहीतरी करत होती, मला कसला तरी डाऊट आला तिच्यावर, म्हणूनच मी तुला कॉल केला. आणि त्यावेळेस ती म्हणत असते की हो का, तू तिच्याकडे व्यवस्थित लक्ष ठेव आणि ती काय करते हे मला व्यवस्थित सांगत राहा. आता त्यावेळेस बघा इथे ती म्हणत असते की तू कॉल चालूच ठेव, मी बघ तिची आता कशी वाट लावते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे कृष्णाला प्रिया दिसत असते आणि त्यावेळेस ती म्हणते की तू आता फोन ठेव, मी हिच्याकडं चांगला हिचा बंदोबस्तच करते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा कृष्णा ओरडत असते, कोण
कोण आहे तिकडे असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की वाचवा आम्हाला, प्लीज वाचवा. आणि त्यावेळेस बघा इथे काट्याकुट्यांमध्ये प्रिया पडलेली असते आणि त्यावेळेस ती म्हणते काय ग काय झालं, तू प्रियाच नाही ते काय करतेस. त्यावेळेस प्रिया म्हणते की मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते आणि 4-5 टवाळखोर जी मुलं आहेत ती माझा पाठलाग करत होती, त्यांच्यापासून कशी तरी मी वाचले पण इथे येऊन अडकले. असं म्हटल्यानंतर ती म्हणते अगं हो का, चल मग मी तुला ना व्यवस्थित औषध लावून देते, तुझ्यासारख्या मुलींना मला व्यवस्थित पाहुणचार करायला खूप जमतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस ती प्रियाला घेऊन या काकूकडे गेलेली असते आणि त्यावेळेस ती काकाला म्हणते की काका जो एकदम झलाकेदार जो लेप आहे ना तो वाला लेप हिला लावा. आणि ती खुणावून सांगत असते की कुठल्या तरी लेपचं ती नाव सांगत असते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस ते काका म्हणतात की बरं ठीक आहे य पोरी. असं म्हटल्यानंतर प्रिया आतमध्ये जाते आणि प्रिया बघा माझ्या शेतावर काय करत आहे याचा शोध घेण्यासाठी म्हणून कृष्णा ही बाहेर पडते. आता प्रिया जिथे उभी होती त्याच ठिकाणी ती शोधाशोध करायला लागते. पण तेवढ्यातच कृष्णाची जी स्वाती आहे ती स्वाती मदत करते आणि त्यावेळेस बघा ती एका ठिकाणी उभी राहते आणि तिथून हंबरडा फोडत असते, म्हणजे ती कृष्णाला आवाजच देत असते. त्यावेळेस कृष्णा इथे येते आणि त्यावेळेस म्हणते काय ग स्वाती काय झालं. त्यावेळेस बघा स्वाती इथं उभा राहिलेली असते आणि त्यावेळेस तिला तिथे कृष्णाला एक कॉईन दिसतो आणि तेव्हा ती म्हणते काय ग कॉईन इथे बघ स्वाती, आपल्याला लक्ष्मीनेच मदत केली, चल आपण शोधाशोध करूयात. असं म्हटल्यानंतर स्वाती काही जागची हालायला तयार नसते. मग कृष्णा म्हणते काय ग इथंच काहीतरी आहे का. त्यावेळेस स्वाती खाली बघते आणि तिनं खाली बघितल्यानंतर इथं कृष्णा म्हणते की नक्कीच इथंच प्रियाने काहीतरी केलेलं असणार आणि तिला तिथे बघा कुदळ पण दिसते. मग त्यावेळेस तीच कुदळ घेऊन इथे कृष्णा खणकाम करायला सुरुवात करते आणि तेवढ्यातच जे पुरावे जे आहे ते पुरावे बघा कृष्णाच्या हाती लागतात आणि त्यावेळेस ती म्हणते की मला कुठं काय वाचायला येतं, म्हणून त्या सर्व जे हे पेपर्स आहे त्यांचे फोटोज काढते आणि ते फोटोज इथे बघा अर्जुन सायलीला ती पाठवत असते. आता प्रेक्षकांनो अर्जुन सायलीला पाठवल्यानंतर इथे अर्जुन विचार करतो की काय कसले पेपर्स आहेत हे, याचा काही त्याला अंदाज लागत नाही. आणि प्रेक्षकांनो मग त्यावेळेस बघा इथे सायली जी आहे ती कृष्णाला कॉल करत असते आणि तेव्हा कृष्णाजवळ तेवढ्यातच रविराज काका येतात आणि ते म्हणत असतात की काय ग तन्वी इथेच आली ना, मला सायली सांगत होती. मग त्यावेळेस ती म्हणते की हो आणि तेवढ्यातच सायलीचा फोन आलेला असतो. त्यावेळेस ते इथे रविराज काका म्हणतात की घे रिसीव्ह कर आणि स्पीकरवर टाक. त्यावेळेस इथे बघा सायली म्हणत असते काय ग रविराज काका अजून आले का नाही. त्यावेळेस ती म्हणत असते की हो काका आत्ताच पोहोचलेत. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस मग अर्जुन विचारतो काय रे सिनियर ते पेपर्स वगैरे कशाचे आहेत. मग त्यावेळेस इथे रविराज म्हणतो काय नाही रे, मी तन्वीच्या नावावर जी काही प्रॉपर्टी फ्लॅट्स वगैरे जे काही शेअर्स होते ते सर्व काही तिच्यासाठी केलेलं होतं त्याचेच ते पेपर्स आहेत आणि ते पेपर्स इथे कृष्णाच्या शेतामध्ये तिनं पुरवून ठेवलेले होते. आता प्रेक्षकांनो कृष्णा इथं म्हणत असते की बघ तिचा आता फायनल जो गेम आहे तो गेम करायचा राहिला आहे आणि त्यावेळेस सायली विचार करत असते की नेमकं कृष्णा काय करणार आहे. आता प्रेक्षकांनो इथे लेप जो लावायला सांगितलेला असतो ते लेप इथं ती बाई जी आहे ती प्रियाला लावत असते आणि प्रियाची त्या लेपनं खरंच खूप आग होत असते आणि त्यावेळेस ती म्हणते की अहो खूप आग होते. तेव्हा ती बाई म्हणते की काय नाही ग काही आग वगैरे नाही होत आणि बघ हा लेप तुझ्या आयुष्यभर लक्षात राहील. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस प्रिया म्हणत असते की नाही मला सहनच होत नाही, मला आत्ताच्या आत्ता पाणी पाहिजे, पाणी पाणी असं म्हणून ती बाहेर पळत येते. आणि त्यावेळेस बघा तेवढ्यातच कृष्णा तिला आडवी येते आणि ती म्हणते काय ग नाकात वारं शिरल्यासारखं काय पळत सुटली आहेस. आणि त्यावेळेस ती म्हणते की मला पाणी पाहिजे. आता कृष्णा म्हणते थांब मी तुला पाणी पास दे असं म्हणून सण करून तिच्या कानाखाली वाजवते. आणि बघा इथे प्रियाला रविराज इथे दिसतात. त्यावेळेस ती म्हणते की बाबा तुम्ही इथे काय करताय. त्यावेळेस कृष्णा म्हणते की ही मुलगी माझ्या शेतामध्ये काहीतरी खणत होती, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. त्यावेळेस प्रिया म्हणत असते नाही ग मी तुला सांगितलं ना मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. आता त्यावेळेस रविराज म्हणता की काय ग तन्वी तुझं तोंड उघडलं की खोटंच तुझ्या तोंडातून बाहेर पडतं का. आता प्रेक्षकांनो यावेळेस कृष्णा तिला म्हणत असते की तू माझ्या शेतामध्ये खणकाम केलेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि मी आता शेताची नांगरणी केली होती, त्यामुळे तू स्वतःहून माझं शेत परत नांगरून द्यायचं आहेस आणि ते मी माझ्या बायलांना परत कामाला लावणार नाहीये. आता प्रेक्षकांनो तर कृष्णा बघा तिला दमदाटी करत असते की काही झालं तरी माझं शेत आत्ताच्या आत्ता तू नांगरून द्यायचं आहेस ना, आत्ताच्या आत्ता नांगर घे. आणि त्यावेळेस प्रिया म्हणत असते की मी असं काही केलेलं नाही, त्यामुळे मी तुझं शेत नांगरून देणार नाही. बाबा प्लीज सांगा ना हिला काहीतरी. असं म्हटल्यानंतर बघा कृष्णा म्हणते तुला सांगितलेलं कळत नाही का. त्यावेळेस इथं रविराज म्हणत असतात की
तन्वी, ही शिक्षा तुझ्यासाठी खरंच खूप छोटीशी आहे, पण कृष्णा म्हणतीये ना, तर मग आत्ताच्या आता नांगर घे आणि तिचं शेत नांगरून दे. आता प्रेक्षकांनो, प्रिया तिथून पळ काढते. त्यावेळेस बघा इथे आपली कृष्णा जी आहे ती खरंच खूप टवाळखोर मुलांपैकी एक असते आणि त्यावेळेस ती एक गलर उचलते आणि जोरदार दगड ती प्रियाला मारते आणि त्यामुळे ती प्रिया तोंडावर आपटते. आता प्रेक्षकांनो, यावेळेस ती म्हणते, ए प्रिये, उठ गा, आत्ताच्या आत्ता माझं शेत नांगरून दे. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा इथे कृष्णा जी आहे ती सायलीला व्हिडिओ कॉल करते आणि सायलीला दाखवते की प्रिया जी आहे ती शेत नांगरून देत आहे. आणि त्यावेळेस इथे कृष्णा सायलीला म्हणत असते की काय ग सायले, माझा नवीन बैल कसं वाटला तुला, असं म्हटल्यानंतर बघा इथे अर्जुन आणि सायली दोघेही तिला हसत असतात. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा सायली म्हणते की कृष्णा, ही फक्त तुझ्यामुळे झाले, म्हणून खरंच तुझे खूप खूप आभार. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा प्रियाचा एक नवीन प्लॅन शिजत आहे आणि तिच्याजवळ एक जी पॉइझनची चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी ते सायलीला सापडत असते. आता प्रेक्षकांनो, उद्याचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आनंदी उद्याच्या भागामध्ये प्रियाचं थोबाड फोडणार आहे. आणि प्रेक्षकांनो, इथे आनंदी बघा सायलीला कसली तरी टिप्स देत आहे आणि आनंदीच्या मदतीने उद्या प्रियाचा अजून एक चेहरा आपल्या सर्वांना पाहायला भेटणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या अश्विनीज मधुरवाणी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.